घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंतीनिमित्तानं दादर चैत्यभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गव्हर्नर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे। संविधान आणि घटना डॉक्टर बाबासाहेबांनी भारताला दिली, त्यामुळे गुण्या गोविंदांना आपण एक संघ असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि यानिमित्त चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी गर्दी होते। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील इंदू मिल इथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या पूर्णत्वासाठी आणखी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे। स्मारकाचे जवळपास 80% काम पूर्ण झाले। MMRDA आयुक्तांनी नुकतीच या स्मारकाच्या कामाची पाहणी करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले। विक्रोळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। रात्री 12 वाजल्यानंतर बुद्ध विहारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। तसंच डीजेच्या तालावर भीमसैनिकांनी नृत्य केलं आणि फटाक्यांची आतिषबाजी केली। यावेळी भीमसैनिकांनी सफेद कपडे परिधान केले होते। कराड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता ध्वजारोहण आणि बुद्धवंदना देऊन समस्त बौद्ध बांधवांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि माजी आमदार आनंदराव पाटील देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधवांनी उपस्थिती लावत बुद्धवंदना दिली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता नागपूरच्या संविधान चौकात जल्लोष करण्यात आला। रात्री 12 वाजता संविधान चौकात केक आणि ढोल ताशांच्या गजर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तर शहरात मिरवणुका काढून संविधान चौकात पोहोचल्यावर जय भीमचा जयघोष करण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोष करण्यात आला। रात्री 12च्या ठोक्याला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तसंच केक कापून महामानवाची जयंती साजरी करण्यात आली। गोंदियातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध इथे मराठा सेवा संघाच्या वतीनं महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास जिवंत सादर करण्यात आला। या महानाट्याला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। बुलढाण्यात फटाक्यांची आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं। पेढे वाटून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग 12 तास अभ्यास करत बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं। बाबासाहेबांनी समाजाला वाचाल तर वाचाल हा संदेश दिला होता आणि त्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव असलेल्या दापोलीतील साने गुरुजी उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली। यावेळी शहरात आकर्षक रोषणाई करण्यात आली। महामानवाला अभिवादन करण्यासाठी यावेळी जनसमुदाय लोटला। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण दापोलीमध्ये गेलं होतं। दापोलीमध्ये त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाल्याचं बोललं जात होतं आणि बाबासाहेब ज्या शाळेत जात होते त्याचं स्मारकात रूपांतर करण्यात आलं। शिवडी नावाशिवाय अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी शिवडी उन्नत मार्गासाठी 150 वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल कोणत्याही क्षणी तोडण्यात येणार असल्यामुळे प्रभादेवीहून परळला जाण्यासाठी 5 मिनिटांच्या प्रवासाला तब्बल पाऊण तासाची फरफट होणार आहे। एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई करायचा भार लादण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागानं सादर केला आहे। त्याला औपचारिक मंजुरी मिळताच लालपरीचा प्रवास आणखी महागणार आहे। दरम्यान संबंधित फाईल मार्गी लागताच राज्यात एसटीचा प्रवास आणखी महाग होणार आहे। मुंबई आणि इतर शहरातील फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आल्यानं पादचाऱ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते। त्यातच सार्वजनिक रस्ते आणि मोकळ्या जागांवर जप्त केलेल्या वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग या समस्येमध्ये आणखीनच भर घालत असल्याचं निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। कमाल तापमान पुन्हा 35 मध्ये जाणार असल्यानं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आजपासून उन्हाचा तडाखा वाढेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय। एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा देखील तापदायक ठरला। तिसऱ्या आठवड्याची सुरुवात कडक उन्हानं होण्याचे संकेत आहेत। राज्यभरातील शाळांमध्ये एकाच वेळी इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा सुरू असताना आता प्राथमिक शिक्षण संचालनालयानं याच कालावधीत पोषण पंधरवडा घेण्यासंबंधीचं परिपत्रक काढलंय। या परिपत्रकानुसार 8 ते 25 एप्रिल दरम्यान पोषणाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी शाळांना विविध उपक्रम राबवायचे आहेत। राज्यात 2024-25 मध्ये दक्षता समित्यांमार्फत ऑक्टोबरपर्यंत 51,691 निरीक्षणं घेण्यात आली आहेत। निरीक्षणादरम्यान रेशन दुकानदारांकडून 68.47 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। 39 रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले।
तर 69 रास्तभाव दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. राज्यातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊन देखील त्यांच्या समस्या आजही कायम आहेत आणि गेल्या आर्थिक वर्षात 58 आदिवासी मातांचे मृत्यू झाले, तर गेल्या 7 वर्षांच्या काळात राज्यात 0 ते 6 वर्ष वयोगटातील 11,042 बालकांचे मृत्यू झाले असल्याची धक्कादायक माहिती राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. आरटीई अंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशाची मुदत उद्या संपुष्टात येणार आहे. दुसऱ्या प्रतीक्षा यादीतून आतापर्यंत 1,658 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. राज्य सरकारच्या आर्थिक अडचणींमुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत 34,500 आरोग्य कर्मचाऱ्यांचं गेल्या 3 महिन्यांचं वेतन रखडलं आणि त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. जानेवारीचं वेतन उशिरा मिळालंय, तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचं वेतन अद्यापही कर्मचाऱ्यांना मिळालेलं नसल्याचं समोर आलंय. ईदमुळे बंद असलेले पॅकेजिंग आणि 120 रुपयांपर्यंतचे निर्यात शुल्क बांगलादेशनं लागू केल्यानं नाशिकच्या द्राक्षांना फटका बसलाय. 25 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत निर्यात बंद राहिल्यानं सुमारे 12,000 टन द्राक्ष स्थानिक बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. परिणामी दरात 50% घट झाल्याचं विक्रेते सांगतात. मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेज काढल्याचा प्रकार उघडकीस आला. या पेजवरून ऑनलाईन प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक सुरू होती. विद्यापीठानं सायबर पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यामुळे नागरिकांनी बनावट पेजपासून सावध राहावं, तसंच संशयास्पद माहिती संबंधित यंत्रणांना कळवावी असं आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आलं. एसटी महामंडळानं तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचं लोकेशन मोबाईलवर कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टँडवर येण्याची अचूक वेळ समजणार आहे. हे ॲप्लिकेशन येत्या महिन्याभरात सुरू करण्यात येत असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ज्या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसून शिक्षण घेतलं त्यांच्या नावानं आज भारतात 1-2 नव्हे तर तब्बल 16 विद्यापीठं कार्यरत आहेत. त्यातील 2 ओपन युनिव्हर्सिटी असून शेकडो महाविद्यालयांमधून कोट्यावधी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जगभरातील हजारो शैक्षणिक संस्था देखील प्रज्ञा सूर्य, भारतरत्न आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा 1 ते 2 अंश सेल्सिअसनं उतरलाय. मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील 1 ते 2 दिवसात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय आणि त्यामुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. अचानक आलेल्या पावसानं शेतातील कांदा वाहून नेण्यास शेतकऱ्यांना वेळ न मिळाल्यानं काढणी केलेला कांदा पावसानं भिजून गेला. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. बीड शहरातून एका शाळकरी मुलाचं अपहरण केल्यानं खळबळ उडाली होती. या मुलाच्या वडिलांना आरोपींनी 5 लाखांची मागणी देखील केली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अवघ्या तासाभरातच स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपीला बेड्या ठोकून मुलाची सुटका केली. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे मराठा सेवा संघाच्या वतीनं एक भव्य आणि प्रेरणादायी महानाट्याचं आयोजन करण्यात आलं. या महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास जिवंत सादर करण्यात आला. या महानाट्याला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर 150 कलाकारांनी सहभाग घेतला होता. चालू आर्थिक वर्षात भरतीची परिस्थिती सकारात्मक राहिली असून 45% कंपन्यांनी नवीन कायमस्वरूपी पदांवर भरती करण्याची योजना आखल्याचं म्हटलंय. जिनियस कन्सल्टंट्सनं ही माहिती दिली आहे. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर सूट दिल्यानंतर भारताकडून अमेरिकेला पाठवले जाणारे आयफोन, स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉप चीनच्या तुलनेमध्ये 20% स्वस्त होतील आणि यामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे. यातून भारताची निर्यात लक्षणीय वाढेल. फळांच्या बाजारपेठेवर आंब्याचं राज्य सुरू झालेलं आहे. वाशी येथील मुंबई बाजार समितीमध्ये रोज 1,500 ते 1,800 टन आंब्याची आवक होत आहे. सर्व माध्यमातून यावर्षी देखील 500 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता असून जुलै अखेरपर्यंत ग्राहकांना विविध प्रकारच्या आंब्यांची चव चाखता येणार आहे. देवगड, रत्नागिरी आणि हापूस आंबा हा सर्वसामान्यांना परवडणारा नसल्यानं केशर, रायवळसह दक्षिण भारतातील तसंच उत्तर प्रदेशातील आंब्यांना मुंबईकरांची मोठी मागणी आहे. चव, रंग, सुगंध यामुळे रत्नागिरी आणि देवगड हापूसला मुंबईतील बाजारात अधिक मागणी आहे. गेल्या आठवड्यात 2 दिवस पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील आंबा पिकाला बसलेला आहे. त्यामुळे यंदा देखील प्रसिद्ध हापूस आंबा मुबलक प्रमाणात बाजारात येण्यास उशीर होणार आहे. सध्या एका पेटीचा दर 3,500 रुपये आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये सध्या पात्र आणि अपात्र निकषावरून गोंधळ सुरू असताना आता धारावी पुनर्वसन प्राधिकरणानं वरच्या मजल्यावरील रहिवाशांची पडताळणी करण्यासाठी शपथपत्र मागवली आहेत. अशा बहुतेक रहिवाशांकडे अधिकृत नोंदी नसल्यानं त्यांना शपथपत्रांचा पर्याय आहे असं प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आलं.
पनवेल परिसरात शेकडो पाणी पुरवठा करणारे टँकर शहरात धावत असतात. या टँकरची तपासणी सक्तीनं करणं आवश्यक आहे. वाहनांची फिटनेस तपासणी आरटीओ कार्यालयातील ट्रॅकवर इन कॅमेरा केली जाते. तांत्रिक बाबी तपासल्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र दिलं जातं. गेल्या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या दरात अचानक घसरण झाली. असं असतानाच आता 2 दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींनी उच्चांक गाठलाय. पुढील काही दिवसात सोन्याचे दर प्रति तोळा लाखाचा टप्पा गाठतील असा युक्तिवाद देखील जाणकारांकडून केला जातोय. नागपूरच्या उमरेड तालुक्यातील MIDC MP कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झालेले आहेत. यामध्ये कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले. एप्रिल महिन्यामध्ये अपेक्षेपेक्षा वेगळं हवामान पाहायला मिळते. चिपळूणमध्ये अनेक भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. दिवसा ऊन आणि रात्री थंडगार हवामान जाणवत असल्यानं त्याचा परिणाम शेतीवर होत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सध्या जिल्ह्यामध्ये वेगानं सुरू आहे. अलिबागमध्ये 1 लाख शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेसाठी नोंदणी करत लाभ घेतलाय. चिपळूण बायपास रोडवरील बायपास रोड ते लाईफ केअर हॉस्पिटल या रोडवर कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय. विशेष म्हणजे मिरजोळी ग्रामपंचायतीनं फलकाद्वारे इथे कचरा टाकू नये अशी सूचना दिलेली असून सुद्धा फलकाखालीच कचऱ्याचा ढीग साचलाय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या विचारांचा जागर करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत शहरामध्ये महापालिकेकडून 25 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. मात्र महापालिका प्रशासनाला आतापर्यंत फक्त चाफेकर नगर इथे आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात यश आले. असं असताना उपचार घ्यायचे कुठे असा सवाल नागरिकांना पडलाय. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची जिल्ह्यात जोरदार अंमलबजावणी सुरू आहे. ही योजना नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे. यात महिलांचा वाटा जास्त असल्याचं समोर आलंय. महिलांना लघु उद्योगासाठी 2 ते 2.5 लाखांपर्यंत कर्ज मिळतं. शाळा महाविद्यालयाला उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळे पालक मुलांसह पर्यटनासाठी थंड हवेच्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यांना पसंती दिली आहे आणि त्यामुळे MTC सह खासगी हॉटेल रिसॉर्ट 70% फुल झाले. शेतकरी खरेदी करत असलेल्या बियाण्यांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी बियाणं निर्मिती करणाऱ्या कंपनी आणि एजन्सीसाठी यापुढे बियाण्यांच्या पाकिटावर QR कोड आणि बियाण्यांशी संबंधित माहिती नमूद करण्याचे निर्देश केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिले. शहरातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील शैक्षणिक संस्था, रुग्णालय आणि शासकीय कार्यालयांमध्ये शांतता क्षेत्र निश्चित केली आहेत. मात्र शहरातील या शांतता क्षेत्रात गोंगाट वाढू लागलेला आहे. तर ध्वनी मर्यादा मोजण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याचं दिसून येतंय. जाऊ तिथे भोंगे वाजत असल्यानं सायलेंट झोनमध्ये देखील डोकं किर्र होतंय. मात्र प्रशासन बेफिकीर झालंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीनिमित्त भुसावळ शहरात आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. रात्री 12 वाजेपासून नागरिकांची अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचं अनोखं नातं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा सोलापूर दौरा केला होता आणि त्या ऐतिहासिक दौऱ्यावेळी आंबेडकर यांच्या राहण्याची सोय ही गंगा निवासमध्ये करण्यात आली होती. दरम्यान गंगा निवासमध्ये वापरलेल्या वस्तू आजही ऐतिहासिक ठेवा म्हणून जपून ठेवण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. तर शहरात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. चिपळूण शहराला लागून असलेल्या गोवळकोटला जोडणाऱ्या वशिष्ठी नदीवरील पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यावर आलेलं आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी केली जाते. महाड इथल्या चौदार तळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात मिरी तिसगाव योजनेची पाईपलाईन फुटली आणि ही पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. ऐन उन्हाळ्यात पाईपलाईन फुटल्यानं परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार आहे. MIDC जंक्शन जवळ बिबट्याला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली. यामध्ये 7 ते 8 वर्षाचा नर बिबट्याचा मृत्यू झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी या छोट्या गावात दरवर्षी मोठ्या भक्तिभावानं साजरी केली जाणारी भैरवनाथ यात्रा यंदा देखील उत्साहात सुरू झाली आहे. या यात्रेला 500 वर्षांची परंपरा असून भैरवनाथाची स्वयंभू मूर्ती इथे आहे.
स्त्री शिक्षणाच्या इतिहासाबद्दल केलेल्या उदयनराजेंच्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे। या वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्तेंनी उदयनराजेंवर टीका केलेली आहे। उदयनराजेंनी इतिहास समजून सांगावा, अन्यथा माफी मागावी अशी मागणी केली आहे। राज्यातील 80% शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल। तसंच येत्या 5 वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचं वीज बिल दरवर्षी कमी होईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। बारामती शहर आणि तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर केलेल्या आहेत। त्या सर्व मिळून 1,500 कोटींच्या असतील, तर बारामतीसाठी 100 दिवसात 1100 कोटींची कामं मंजूर करण्यात आली आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं नोटीस बजावली आहे। या नोटिशीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या माजी अध्यक्षांनी आक्षेप नोंदवला आहे। विधानसभेच्या अधिवेशनात मंत्री म्हणून उत्तर द्यायची माझी पहिलीच वेळ होती, पण प्रकाश सोळंके हे माझ्या शेजारीच बसलेले असतात आणि प्रोत्साहन देतात। एका मामाला आपल्या भाचीची किती काळजी असते हे यावरून दिसतं, असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं। धारावी पुनर्विकास प्रकल्पात सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या ताज्या आकडेवारीनुसार सुमारे 1 लाख घरांचं भौतिकदृष्ट्या मॅपिंग पूर्ण करण्यात आलंय। त्यापैकी अंदाजे 94,500 घरांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आलेले आहेत, तर 88,000 घरांचं लायडरद्वारे डिजिटल मॅपिंग आणि 70,000 सदनिकांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय। सोलापूरच्या उजनी धरणात 68 टीएमसी पाणीसाठा असून त्यात 4.5 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे। सध्या कालवा, बोगदा, उपसा सिंचन योजना आणि भीमा नदीतूनही पाणी सोडण्यात आल्यानं दररोज धरणातून 1 टीएमसी पाणी कमी होतंय। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आगामी 2 महिन्यात राज्याला पाणीबाणीचा सामना करावा लागेल अशी चिन्ह दिसू लागली आहेत। राज्यातील धरणांमध्ये केवळ 35% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तर 400हून अधिक गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। राज्यातील कोकण गोवा भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 3 दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वारे वाहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। जुन्नर तालुक्यातील मड पांगरी गावामध्ये ढगफुटी सदृश्य अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलं होतं। या पावसानं शेत शिवाराचं मोठं नुकसान झालंय। या पावसाचा आंब्यालाही मोठा फटका बसलाय। जळगाव बाजारात बोल्ड हरभऱ्याला नगामागे सरासरी 9,000 रुपयांचा दर मिळाला, तर काबुली हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 7,400 रुपयांचा दर हा जळगाव बाजार समितीमध्ये मिळाला आणि जालना बाजारात 8,000 रुपयांचा दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 23,636 क्विंटलची आवक झाली। यात पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक 10,000 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 750 रुपयांपासून सरासरी 1,400 रुपयांपर्यंत दर मिळाला। घाऊक बाजारात बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिरावलेत, घेवड्याच्या दरात मात्र अल्पशी वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता। या पावसानं केळी, मका, गव्हासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय। आमदार जावळेंनी या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून नुकसान भरपाईच्या प्रशासनाला सूचना केल्या। मासळीचे दर वधारलेत। मच्छीमार नौकांना गेल्या 2 महिन्यांपासून पुरेशी मासळी मिळत नाहीये। अजूनही तीच परिस्थिती असल्यानं मासे महागलेले आहेत। पापलेटची 1,500 रुपये किलोनं विक्री होत असल्याचं समोर आलंय। राज्यात गेल्या 3 महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे। 3 महिन्यात मलेरियाचे 1,138 रुग्ण तर डेंग्यूचे 812 रुग्ण आढळल्यात। यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रात असल्याचं समोर आलं। राज्यातील विशेषतः मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरातील रखडलेल्या आणि अर्धवट अवस्थेतील गृहप्रकल्पांमुळे हजारो खरेदीदार आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत। राज्यात नोंदणी झालेल्या 50,000 गृहप्रकल्पांपैकी आतापर्यंत फक्त 15,647 प्रकल्प पूर्ण झाल्याचं स्पष्ट झालंय। हे प्रमाण फक्त 30% आहे आणि यापैकी अनेक प्रकल्प व्यवगत झाले असून ती आकडेवारी देखील लक्षणीय आहे। एसटी बसमध्येच बंद पडल्यास त्याच तिकिटावर कोणत्याही इतर एसटी बसमधून प्रवास करता येणार आहे आणि वातानुकूलित शिवशाही किंवा शिवनेरी बसमधून देखील प्रवास करण्याची मुभा दिली आहे। हा नियम एसटी महामंडळानं लागू केल्यामुळे प्रवाशांना त्रास कमी होणार आहे। इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती राहण्यायोग्य असल्याबाबत नियोजन प्राधिकरणाकडून भोगवटा प्रमाणपत्र दिलं जातं। मात्र भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही बरीच कामं अपूर्ण असल्याचा अनुभव रहिवाशांना येतो। भोगवटा प्रमाणपत्र जारी झालं की विकासकाला पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांचं भाडं बंद करता येतं।
राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयांच्या कारभारावर थेट नजर ठेवण्यासाठी 186 आरोग्य सेवकांची नेमणूक केली जाणार आहे। बड्या रुग्णालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय सेवाच मिळत नसल्याचा प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे चव्हाट्यावर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव आणि पाचोरा या रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सुविधांवर भर देण्यात आलाय। यासाठी जळगावला 147 कोटींचा निधी देण्यात आलाय। केईएम, सायन, नायर आणि कुपर या महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांचा तुटवडा लवकरच भरून निघणार आहे। महापालिका एमपीएससी मार्फत 700हून अधिक डॉक्टरांची भरती करणार असल्याचं सांगितलं जातंय। ही भरती प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक इत्यादी पदांसाठी केली जाणार असून ती पूर्णवेळ स्वरूपात असणार आहे। लातूर शहरातील रिंग रोड परिसरातील ऑरा थाई स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या कारवाईमध्ये परप्रांतीय 5 तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर या प्रकरणी स्पा सेंटरच्या मॅनेजरसह 3घांना अटक करण्यात आली आहे। मावळमधील देहू पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खंडणीसाठी व्यापाऱ्याला धमकावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। धमकी दिल्यानंतर या व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला। यानंतर पोलिसांनी राजा पिल्ले या आरोपीला बेड्या ठोकल्या। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये भैरव देवीचा काठीपूजन पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेला उत्साहपूर्ण वातावरणात ही यात्रा संपन्न झाली। बीडच्या आष्टी तालुक्यातील वाळुंज इथे भैरवनाथाच्या पुरातून मंदिरात यात्रोत्सवाला सुरुवात झाली। यावेळी पालखीची जंगी मिरवणूक काढण्यात आली। या उत्सवात भाजप आमदार सुरेश धस यांनी सहभाग घेत ढोल वाजवत लेझिम खेळण्याचा आनंद लुटला। चांदवडच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस बरसला। पावसामुळे गहू, कांदा आणि द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। शिरवाडे आणि वणी भागाला पावसाचा सर्वाधिक फटका बसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसामुळे आंबा, डाळिंब आणि द्राक्षांना मोठा फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। टोमॅटोचा दर घसरल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। टोमॅटोला केवळ 5 ते 10 रुपये किलो असा दर मिळतोय, त्यामुळे आपली व्यथा मांडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं। 26 अकराच्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वूर राणाची दिल्लीतील एनआयए मुख्यालयामध्ये चौकशी सुरू आहे। दरम्यान एनआयए राणाचे डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधांची चौकशी करते। यावेळी त्यांचे फोन रेकॉर्डिंग देखील तपासण्यात येणार आहे। देहरादूनमधील सहस्त्रधारा इथला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या प्रकरणी पोलिसांनी 3 तरुणांना अटक केली आहे। या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तरुणींचाही शोध घेतला जातोय। झारखंडमधल्या हजारीबाग इथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाविकांवर दगडफेक करण्यात आली। यावेळी गुंडांनी 6हून अधिक ठिकाणी जाळपोळ केल्याचं समोर आलं। या परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पंतप्रधान मोदी आज हरियाणाचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत। लखनौच्या ठाकुरगंज इथे अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालाय। राजस्थानहून देवदर्शन करून सर्वजण परतत होते आणि यावेळी ही दुर्घटना घडली। यूपीच्या मुझफ्फरपूर नगरमध्ये तरुणीला मारहाण करण्यात आली। रस्त्यावरून दुकानात खेचत नेत दोघांना मारहाण केल्याचा आरोप होतोय। यूपीच्या हरदोईमध्ये किरकोळ वादावरून 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आंध्र प्रदेशातील अनकापल्ली इथे फटाके बनवणाऱ्या कारखान्यामध्ये स्फोट झाला। या भीषण स्फोटात 6 कामगारांचा मृत्यू झालाय। हरियाणाच्या नारनौलमध्ये टवाळखोर मुलांनी शहीद जवानाच्या पत्नीला मारहाण केली। भिंतीवरून उडी मारून घरात घुसून गुंडांनी मारहाण केली। छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये एका कारनं दुचाकीला धडक दिली। या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय। मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये दुकानांना भीषण आग लागली। लोकांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली। मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये एका विद्युत प्रकल्पाच्या बाजूच्या झाडी झुडपांना आग लागली। अग्निशमन दलानं तातडीनं आगीवर नियंत्रण प्रस्थापित केल्यानं मोठा अनर्थ टळला। मध्य प्रदेशच्या टिकमगडमध्ये आई आणि मुलीला पतीनं आपल्या प्रेयसीसोबत मारहाण केली। या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।